अप्रतिम क्रीडा स्पर्धा छत्रपती चषक रंगतोय आज डे नाईट फॉर्मॅट बन। तुम्हाला बाल बेल, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट स्कोर लेग, कव्हर लेग खेळाडू तर लॉंग ऑफ मिडल लेग खेळाडू आपण पाहतोय। आणि आता मात्र होती सुरुवात। विवेक पिसेकर पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बागची यस्ती दाखवली आणि तीच वाकवली फरदच बाद। याला सर क्रिकेट म्हणतात रोहित। चांगल्या चांगल्या बॉलवरती षटकार मारलेत परंतु फुलटॉस बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त। आणि संतोषनं खरं तर पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी। नवीन बॅटर मात्रावरती प्रतीक दाखल होत आहेत या मॅचमध्ये। बंडाऊनचा खेळाडू तुम्हाला बाल बेल दोन्ही संघाचा खेळ आपण पाहतोय एक सामना जिंकत असताना अप्रतिम राहिलाय या मॅच मध्ये। आता बॉलिंग ट्रॅक वरती संतोष येवले दाखल होत आहे बरोबर यार। पुढचा बॉल पुन्हा एकदा पॉइंटच्या वरने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पाठपुरा स्टॉप करण्याचा प्रयत्न करतोय परंतु बॉल नाही थांबणार, जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दन दन करत। आउटफील्ड थोडीशी स्लो परंतु बॉल सीमा पार 4। पहिल्या बॉलवरती विकेट आणि पुढच्या बॉलवरती चौकार संतोषच्या विरोधात। पुढचा बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा तुम्ही पाहताय इथून डॉटबॉलची समाप्ती होत असताना संतोष चांगली बॉलिंग करतो या मॅच मध्ये। ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 4 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पाहायला आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर आत्मविश्वास कुठेतरी दुणावलाय संतोषच्या या मॅच मध्ये। पुढचा बॉल मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, खेळाडू उपस्थित डीप मध्ये पोहोचतात। एक छोटासा खेळाडू देखील तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या मध्ये। अप्रतिम खेळ त्याचा आपण पाहिलाय खरं तर बॉलिंग मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं असेल तर 2 झेल त्याने स्वीकारलेत रोशन तोस्कर। सिंगल एक पुढे जाते आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक 5। पुढचा बॉल शफल क्रॉसून स्लॉक सिप, बॉल जाईल स्क्वेअर लेगला डीप क्षेत्ररक्षक पाठमोरा नाही थांबणार, बॉल की थांबवलाय स्टॉप केलाय। डाईव्ह मारत असताना सूर लगावलाय आणि बॉल आधी ते स्टॉप केलाय। 2 धाबा इथे बेगाने एक पडत जातील। भूषण धाबत पळत असताना पोहोचला आणि अखेर तिथे बाबू देखील होते स्वतः संघनायक कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका तो बजावत असताना आणि 2 धाबा। बाबूने सांगितले होईल आज चांगला क्रिकेट होईल हे त्याला सांगितलंय। पुढचा बॉल लाईन चेक करावे लागेल, पंच सांगतात व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा मी ते बहाल केली। शेवटचा बॉल धावफलक सिंगलच्या जोरावरती 8 याकडे वरती जरूर पार मिळेल। बरोबर यार। पुढचा बॉल विचारणा केली गेली, संतोष काय म्हणतोस? त्याने सांगितलं मी त्रिफळा उद्ध्वस्त करू शकतो
आणि अखेर विकेट भीतीय अनिकेत लाईतून मैदान सोडावं लागेल. चला स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका. लवकरात लवकर मात्र सुरुवात करायची. राजू शिंदे आलेत बरी ट्रॅक वरती, ओव्हर नंबर 2. बॉल, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक इथे पुढे सरकत असताना 9 धावा लपलकावरती जोडल्या जातील. राजू मोठा फटका खेचलाय स्कोर लेगला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. अप्रतिम कॅच. प्रतीक पिसेकर ला देखील मैदान सोडावं लागेल. सध्या राहुल सर आपण पाहतोय संतोषचा जो पूर्वीचा जो दरारा होता सत्संग शिरगाव क्रीडा मंडळ मध्ये आणि तशीच गोलंदाजी मला आज आठवते की माथेरानच्या क्रीडानगरीमध्ये केलेली ती गोलंदाजी आणि आज तीच दहशत सध्या स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून या ठिकाणी जगदीश पुरा, देवेंद्र माळुसरे, बाळा पाटील, संदीप एरम प्रचंड खुश दिसतात. कारण पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये काय अप्रतिम कामगिरी त्याने केलेली आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी सध्या तरी संतोष येवलेची पाहायला मिळाली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला. नितेश आले, नितेश पिसेकर आणि निरंजन. कासगावचं मैदान गाजवलं होतं. एक मोटार बाईक तिथे जिंकली आहे निरंजन पिसेकरनं आणि नेहमीच संघ जेव्हा अडचणीत सापडतो त्यामुळे स्टॉप गेअर वरती बॅटिंग केली जाते. परंतु या बातमध्ये आपण पाहतोय आता चांगली फलंदाजी करावी लागेल. बिग हिट आल्या आल्या ऑन साइडला खेचलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय. निरंजन भाऊ पिसेकरला देखील मैदान सोडावं लागेल.
पत्त्याचा बंगला जसा कोसळतो तसं आता बैरग्रुप बदलापूर टीमचा डाव देखील कोसळलाय. कारण जवळ जवळ आतापर्यंत आपण जर पाहिलं तर विकेट पडलेत 4 आणि नवीन बॅटर मैदानावरती श्लोक फुलवरे. फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बाबू प्रचंड वेगाने पोहोचलेत. धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय. एकर 11 11 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. बरं ट्रॅकवरती पुढे गुरुता दाखल होतोय राजू. हलक्या हाताने बॉलला ढकललंय. सूझबूझचं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट. कारण ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीयेत त्यावेळेस म्हटलं जातं ना यही नहीं बनती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगना पड़ता है और पूछो चिड़ियों से कैसा बनाते आशियाना, ऊपर तीन का उठाना पड़ता है. थेंबे थेंबे तळे साचे हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या अंती धावफलक 12 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. लॉस ऑफ 4 विकेट. चल अधिकचा वेळ खर्च करू नका. ओव्हर नंबर 3 मध्ये भूषण पाटील. चला भूषण थोडस स्पीडअप करा. भूषण भूषणचा पहिला बॉल टर्न केला ऑन साइडला गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचत प्रचंड वेगानं. मिळते एक चेक सिंगल. भूषणच्या पहिल्या बॉलवरती एक सिंगल. पुढचा बॉल कट केलाय. एक सिंगल. इथे देखील बेल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक 14 याकडे वरती आता जात असताना भूषण पाटीलने या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक केले. कारण 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं जवळपास धाबा होत्या 12 आणि त्यानंतर आता या तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. धावफलक 14 याकडे वरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. स्टॅकेर वरती नितेश. या वेळेला देखील मागचा पाय थोडंसं वाकवल्यानंतर आपण पाहतो अनसाइडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर तिसरा बॉल डॉट. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आल्यानंतर कमबॅक करतोय मॅचमध्ये गोलंदाज. बरोबर यार. इथे देखील पंच तपासणी करतात, शहानिशा करतात. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावे ते बहाल केली. राऊंड विकेट.
फुल टॉस अंडर बॉक्स स्टाईलने फटका घेतलाय. खेळाडू डीपमध्ये पोहोचतात. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिला. सिंगल मेल. फुल टॉस बॉल परफेक्ट कनेक्शन जाईल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. श्लोक फुलोरीच्या बॅटमधून येतोय चौकार. वन टू गो. 20 धावा धाफरकावरती जोडल्या गेल्यात. लाईन चेक करावी लागेल. पंच बोलत अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक चौकार आलाय श्लोकच्या बॅटमधून. बिग हिट खेचला ऑन साईडला. फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या भेटतील. याच मैदानावरती आम्ही सराव करतोय आणि या क्रीडांगणाचा आम्हाला आढावा आहे. सांगितलंय काळोख्या रात्री आपण पाहतोय जवळपास आता वाजलेत 2:33 आणि भर काळोख्या रात्री बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगती पदावरती आणि आता बॉल ट्रॅक वरती गौतम. गौतम आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटच्या बरोबरती आता शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय किती धावा एकवटे जातील हा प्रश्न आता उभा आहे. चला गौतम फास्ट खेळा. थोडस स्पीड अप करा. पहिला बॉल टर्न केला ऑन साइडला. मिड विकेटला खेळाडू पोहोचतो. एक सिंगल.
दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय तुतू मेमे आणि नितेश आउट व्हावं लागतंय. जयरमान आर डी रिबन चांदप आणि सत्संग शिरगाव टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. दोन टीमच्या कॅप्टनला कॉल आहे, आपण टॉस साठी या. राऊंड विकेट. हा देखील फटका चांगला आहे. इथे धाबा देखील चांगला मिळतील. डीप मध्ये खेळाडू पोहोचतात वेगाने, परंतु बॉल नाही थांबणार, जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जोफ्रा अर्चर श्लोक फुलोरे च्या बॅटमधून बॉल सीमा पार. मोक्याच्या निर्णयाने ठोकलाय चौकार. थर्टी 32 धाबा दफलकावरती जोडल्या जातील. थर्टी 32 धाबा दफलकावरती जोडल्या गेल्यात. पुढचा बॉल फटका फसलाय. दोन धाब्यात एका वेळेला जातील. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. सिंगल मालिक प्रज्वल खडकबान. काळोख्या रात्री जणू काही हरिण धावते मैदानावरती असंच म्हणावं लागेल. काय धावलाय. दोन धाबा हरणीच्या बेगर आणि चित्त्याच्या चपळाईनं इथे एकपट जातील. प्रज्वल खडकबानच्या माध्यमातून हे क्रीडांगण त्याच्यासाठी लग्गी आहे. याच पदरावरती एक बॉल 6 धाबाची गरज असताना ठोकलेला षटकार आमच्या आजही लक्षात आहे. धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल आता 34 34 धाबा. पुन्हा एकदा आक्रमण. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त पाहतच राहील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आज नावाप्रमाणे कामगिरी करतोय जोफ्रा अर्चर श्लोक फुलोरे च्या बॅटमधून बॉल सीमा पार. सिक्सर. 8 बॉल आणि 24 धाबा तुम्हाला पार भेटतील. का बॅटिंग करतोय. पुढचा बॉल बिरकावून देण्याचा प्रयत्न होता. सिंगलच बेल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड 41 41 धावा आता धावफलकावरती जोडल्या गेल्यात. वन टू गो. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित डीप मध्ये पोहोचतात. एक सिंगल एकवटी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. दोन धाबा एकवटाचा प्रयत्न आणि बेगाडे या दोन धाबा आता तिसरीचा प्रयत्न करतील यात शंका नाहीये. आणि तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नासाठी कदाचित श्लोकला मैदान सोडवावं लागते, परंतु श्लोकचा खेळ आवडला असेल तर टाळा बाहेर हरकत नाहीये. धावफलक 43 44 धावाचं लक्ष. सर कॅप्टन नामदेव भंडारी या आपण टॉस करू. विनंती करेल टॉस साठी. युवराज गीतेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते पण करतोय टॉस. नाणेफेकीचा कौल.
RD रिबन चेअरमन चांदप टीमने टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय घेतला. चला बॅटर लवकरात लवकर. चौवेचाळीस धावांचं लक्ष या मॅच मध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय. सलामी जोडी आता दाखल होती या मॅच मध्ये. देवेंद्र मालुसरे आणि राजू शिंदे. मॅचला सुरुवात 44 धाबा चेस करायच्यात. पहिला बॉल टर्न केला ऑन साइडला. बिडॉनला खेळाडू उपस्थित. धाव घेण्याचा प्रयत्न पुढे पुढे थांबवला. कदाचित धाव जर घेतली असते तर विकेट पडली असती. त्यामुळे आपण पाहतो इथून स्वतःला पुढे पुढे थांबवलंय आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय डॉट बॉल ची समाप्ती होत असताना बॉलिंग ट्रॅक वरती ज्या बॅटरने आज मात्र टॉप गिअर वरती बॅटिंग केली आहे तोच खेळाडू श्लोक पुलोरे आता पहिल्या बॉलवरती थांबवलाय. राईट नंबर द विकेट. इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट. जे चित्र आपण पाहिलं तर पहिल्या डाबामध्ये गोलंदाजी करत असताना संतोषने विकेट काढली होती पहिल्या बॉलवरती. तीच विकेट आता या दुसऱ्या डावामध्ये दुसऱ्या बॉलवरती येते. रोशन तोसकर आलेत. हलक्या त्यांना बॉलला ढकललाय. मिडॉनचा खेळाडू पुढे केलं एक सिंगल. इथे एकवटी जाईल. सिंगलच्या जोरावरती आता स्वतःच्या संघाचं अकाउंट ओपन केलंय या मॅच मध्ये. श्लोक
बॅकफुटला गेले, पंच केलाय, पॉइंटचा खेळाडू पाठमोरा स्टॉप केले बॉलला. प्रज्वल होऊ दे. दरम्यान एक सिंगल डबलचं क्रिकेट मैदानावरती आपल्याला पार बितोय या मॅच मध्ये. 44 धाबा इथून चेस करायचे. एका मागे एक खेळाडू आउट होत गेले. त्यानंतर आपण पाहिला श्लोकनं का बॅटिंग केली. आज संघाला गरज होती, तीच गरज आज पूर्ण केली. पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न होता, हलक्यात बॉलला ढकलण्याचा प्रयत्न नाही जमलं. रोशन तोस्करला आणि अखेर डॉट. बहुत यार. पुढचा बॉल पुन्हा एकदा टर्न केला ऑन साईडला, डीप मध्ये मिड विकेटला खेळाडू पोहोचतोय वेगानं, बॉलवरती येतोय, इथून फेक करेल. सिंगल डबल ने जास्त काही फरक पडणार नाहीये टीम मयूर ग्रुप संघाला या मॅच मध्ये. आणि अखेर पहिला ओव्हरचा खेळ आता संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचतोय. टीमची टोटल स्कोर बरोबरती 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आणि ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती असताना अभंग रोटे. अभंगाचा पहिला बॉल स्विंग रमेश. वेग तेवढा नव्हता रोहित या बॉल मध्ये, परंतु अचूक टप्पा आणि टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम होतो हे चित्र आपण पाहिलंय. त्यामुळे पहिला बॉल डॉट. फुल टॉस टर्न केलाय ऑन साईडला. फुलटॉस वरती फुलटोल वसूल करायचं होतं, नाही जमलं. एक सिंगल. धावफलक आता 4. बॅकफुटला गेले, पंच केला गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक पाठमोरा प्रज्वल खडकबान शर्यत लागली आणि अखेर बॉलला स्टॉप केलाय. 2 धावा धावफलक 6. याकडे वरती जात असताना अभंग रोटे. बॅकफुटला गेले, पंच केलाय, पुढे आता सिंगल मेल आणि आता मिसफील्ड. 2 धावेचा प्रयत्न होतोय वेगाने या 2 धावा. आणि त्यात 2 धावेच्या साथीने धावफलक आता पुढे सरकतोय 8. पुढचा बॉल ऑन साइडला घेतला, डीपमधून खेळाडू पोहोचेल. एक सिंगल वरती थांबावं लागतंय. शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलक टीमची टोटल आता स्कोर बोर्ड वरती 9. 2 ओव्हर मध्ये मयूर ग्रुपच्या धावा 12 होत्या, इथे आतापर्यंत 9. आणि आता 1 धाव त्यात ऍड होईल. 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये जवळ 34 धावांची गरज.
12 बॉलचा खेळ आपल्याला जोरू पार मिळेल आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती मयूर ज्युनियर मयूर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड द विकेट. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या मागून प्रतीक पोहोचले त्यांनी अप्रतिम कॅच. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे बाहेर ग्रुप कडनं. चला थोडस स्पीड अप करा. आणि आता नवीन बॅटर बदलावरती जग्गी बुरा. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जयेश पाटील SSS इव्हेंटचे चालक मालक यांच्याकडून दिले जाईल 1000. पुढचा बॉल बॉटम पॅडच्या बदन थेट निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट. इथे देखील पुन्हा एकदा आपण पाहतोय अपील स्ट्रॉंग होती बॉलरची, परंतु बाटकट एक सिंगल. बरोबर यार. ड्राईव्ह केलाय. खेळाडू उपस्थित प्रज्वल आहेत. बिगर चेंडू टाकला त्यामुळे आपण पाहतोय 2 धाब्यात 1 पडल्या आणि 2 धाब्याच्या साथीने धावफरक पुढे सरकत असताना 13. ड्राईव्ह केलाय. पुण्याचा मिड विकेटला एक सिंगल. इथून 1 पडी जाईल. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय आणि धावफलक टीमची टोटल आता जोडली गेली आहे फलकावरती 14 धाबा. धावफलकावरती जोडले गेल्या 44 धाबाचं लक्ष, त्यामुळे 6 बॉल 30 धाबा इथून चेस करावं लागतील या मॅच मध्ये. सहा बॉल 30 धाबा आणि पहिला बॉल त्यावरती आक्रमण फटका फसलाय पण बाद. संदीप येरमाले
6 बॉल 30 धाबाची गरज असताना पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर आता डॉट. 4 बॉलचं काय शिल्लक. 20 बॉल झाले, अद्याप मोठा फटका नाहीये, त्यामुळे संघ थोडंसं अडचणीत सापडला, ट्रॅफिक मध्ये सापडला. 4 बॉलचा काय शिल्लक. टॅप करायचा प्रयत्न होता, डॉट. पुढचा बॉल. मोठा फटका घेतलाय संदीप येरम च्या बॅटमधून पडतो. अनिकेत अरुण कुलकर्णी प्रचंड वेगानं पोहोचलेत आणि अप्रतिम झेल. आणि पुढचा बॉल देखील डॉट. मॅडम और साठी सार्थक पेनकर यांच्यासाठी जयेश पाटील आणि त्यासोबत 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला, खर तर 500 रुपयाचा कॅश प्राइज जिंकला इथे आपण पाहतोय. सार्थक पेनकरनं अभिनंदन. टीम ध्रुव 11 बदलापूर 2 सामने तुम्ही जिंकलात. तर हार्ड लक टीम सत्संग शिरगाव बी या मॅच मध्ये आमचा या स्पर्धेमध्ये शेवटचा टर्न होता. उद्या पुन्हा एकदा या स्पर्धेला आम्ही जोडले जाऊ, परंतु आता आम्ही रजा घेतोय. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. धन्यवाद. या मॅच समाप्त. मॅच